पुण्यात पुढच्या बातमीकडे भाजप सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याआधीच माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे अडचणीत आलेले आहेत। कारण सरकारने नेमलेल्या गायकवाड समितीच्या अहवालात गावितांवरती भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलाय। 2004 ते 2009 या काळामध्ये आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समितीच्या चौकशीत निष्पन्न झालंय। त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉक्टर गावितांची संधी आहे ती आता हुकण्याची शक्यता आहे। आदिवासी विकास विभागामध्ये 6000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती। चौकशीत तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या आदेशामुळे सरकारला तब्बल 3090 लाख रुपयांचा फटका बसल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता। तसंच प्रादेशिक व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी 14 कोटी 90 लाख रुपयांचा अपहार केल्याचा निष्कर्षही समितीने काढलाय। आणि या प्रकरणी याचिकाकर्त्यांचे वकील राजेंद्र रघुवंशी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या खात्याच्या कारभाराची अक्षरशः लखतरं काढण्यात आलेली आहेत। जी समिती या चौकशीसाठी नेमलेली होती त्याचा अहवाल कोर्टात सादर झालेला आहे। काय नेमकं त्या अहवालात म्हटलेलं आहे याचिकाकर्त्यांचे वकील आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट राजेंद्र रघुवंशी, त्यांच्याकडनं समजून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे। सर, या अहवालात काय म्हटलेलं आहे? या अहवालामध्ये 2004 ते 2009 सालापर्यंत आदिवासी विकास खात्यामध्ये आणि आदिवासी विकास महामंडळामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या त्याच्याबद्दल याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतले होते। त्याची मोडस ऑपरेंडी अशी होती की एखादी स्कीम राबवताना किंवा ती स्कीम इम्प्लिमेंट करत असताना पहिल्यांदा एखादी वस्तू खरेदी करण्यामध्ये पैसे खाण्यात आले, त्या वस्तूच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये पैसे खाण्यात आले आणि जे बेनिफिशियरीज आहेत ते देखील सगळे खोटे बेनिफिशियरीज दाखवून खऱ्या आदिवासीला त्याच्या रिलीफ न देता बोगस लोकांमध्ये एक रेकॉर्ड क्रिएट करण्यात आलं। त्याची चौकशी होती। भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा अशी तरतूद करण्यात आली की आदिवासी विभागाला महाराष्ट्र राज्याच्या बजेटच्या 9% पैसे हे आदिवासींवर खर्च केले गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी पैसा दिला गेला, त्यामुळे मुबलक पैसा आदिवासी कल्याण खात्यात आला। या समितीने असं फाइंडिंग रेकॉर्ड केलंय की तो पैसा आल्यानंतर सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी वेगवेगळ्या पैसे खाण्यासाठी योजना बनवल्या आणि त्या योजनेच्या अनुषंगानं पैसा खाल्ला गेला। स्पेसिफिक बोलायचं झालं तर आश्रमशाळा असतील, आश्रमशाळामध्ये पुरवल्या जाणाऱ्या चटई असतील किंवा अगदी शेगड्यांचे बर्नर असतील, ह्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे। हो, याच्यामध्ये पण जवळजवळ 10-15 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। आदिवासींना शेती करण्यासाठी जे पाईप्स पुरवण्यात आले आणि जे ऑइल इंजिन पुरवण्यात आले, जवळजवळ त्याच्यामध्ये देखील 80 ते 90 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं या अहवालात लिहिलंय। साधारण किती अधिकारी यामध्ये गुंतलेले असावे? जवळजवळ 70 ते 80 अधिकारी। वालाचा वाल्मिकी करण्याचा विडा उचलणारे हे भाजप सरकार आता जे आमदार भाजपमधले आहेत विजयकुमार गावित यांच्यावर काय कठोर कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन देवकर सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।